नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा नवीन नोटिफिकेशन मिळण्यासाठी. हॅलो एव्हरीवन, दिस इज आवर 5th चॅप्टर ऑफ OC एमर्जिंग मोड्स ऑफ बिझनेस. In our chapter we discuss about what is e-business, what are the scope, benefits and limitations of e-business. So let us start our first point, e-business. So what is e-business? The new mantra of the day is growth, globalization, cycle times, speed and competitiveness. E-business is an abbreviation for electronic business. In 1997, IBM starts using the term e-business for the first time. So what is e-business? So as we know, the new mantra of the day is growth and globalization cycle times. म्हणजेच याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला बिझनेस म्हटलं, कुठलाही बिझनेस असेल तर यामध्ये जास्तीत जास्त ग्रोथ, ग्लोबलायझेशन, त्याचप्रमाणे स्पीड आणि कॉम्पिटेटिव्हनेस दिसून येतं. म्हणजे याला आपण ग्लोबलायझेशन म्हणजे जागतिकीकरण, त्याचप्रमाणे ग्रोथ आणि कॉम्पिटेटिव्हनेस म्हणजे स्पर्धा सगळीकडे आपल्याला दिसून येतात. ई बिझनेस इज ॲन ॲब्रिव्हिएशन फॉर इलेक्ट्रॉनिक बिझनेस. तर ई बिझनेस म्हणजेच काय, तर इलेक्ट्रॉनिक बिझनेस. आणि इन 1997 IBM यांनी पहिल्यांदाच ई बिझनेस ही कन्सेप्ट स्टार्ट केली. टिल दॅट टाइम द वर्ड ई-कॉमर्स वॉज यूज. ई-business means using the internet to connect people and process. तर ई-business म्हणजेच काय, इलेक्ट्रॉनिक बिझनेस. तर याच्यामध्ये ई-बिझनेसद्वारे आपण इंटरनेट थ्रू आपण पीपलला कनेक्ट होतो आणि प्रोसेसिंग होत असतं. इट ओपन्स न्यू डोअर टू कस्टमर अराउंड द वर्ल्ड. अ बिझनेस इस्टॅब्लिशेस मोर क्लोजर अँड रिस्पॉन्सिव्ह रिलेशनशिप विथ पार्टनर्स. म्हणजे याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक किंवा इंटरनेट कनेक्टद्वारे आपण कस्टमरला डायरेक्ट न्यू डोअर टू कस्टमरला आपण ओपन करून देत असतो. आणि यामध्ये एक प्रकारे वेगळ्या पद्धतीने म्हणजेच रिस्पॉन्सिव्ह रिलेशनशिप आपली यामध्ये तयार होत असते. म्हणजेच ई बिझनेस म्हणजेच या इंटरनेटच्या द्वारे आपण जे आपले कस्टमर्स आहेत त्यांच्याशी थेट डायरेक्ट आपण काय करू शकतो, संवाद साधू शकतो किंवा बिझनेस करू शकतो. ई बिझनेस इस्टॅब्लिश मोर क्लोजर अँड रिस्पॉन्सिव्ह रिलेशनशिप विथ पार्टनर्स, employees and suppliers. It connects, adapts and integrates IT system so companies are able to manage their business efficiently. Through the internet, it is possible to invent new and innovative ways to add value to existing products and services without necessarily spending a lot of time, a lot of money. म्हणजेच याच्यामध्ये एक प्रकारे ई बिझनेसद्वारे आपण कनेक्ट करत असतो, ॲडॅप्ट होत असतो, इंटिग्रेट करत असतो IT सिस्टीम. आणि हे करत असताना बिझनेस जो आपण आहे करणार आहोत तो मात्र आपण एफिशियंटली काय करत असतो, कंप्लीट करत असतो. म्हणजे याच्यामध्ये आपण स्पेंडिंग लॉट ऑफ मनी करत असतो. आणि हे करत असताना आपल्याला एक्झिस्टिंग जे प्रोडक्ट्स आहेत आणि सर्व्हिसेस ज्या आहेत तर याच्यामध्ये कोणत्या प्रकारे आपल्याला कनेक्शन करत असतात किंवा इनोव्हेटिव्ह वेजनुसार आपण बिझनेस करत असतो. तर याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक बिझनेस रेफर्स टू यूज ऑफ द वेब, इंटरनेट, इंट्रानेट, एक्स्ट्रानेट or some combination thereof to conduct business. तर याच्यामध्ये आपण जेव्हा बिझनेस इलेक्ट्रॉनिक बिझनेस रेफर्स करत असतो तर इलेक्ट्रॉनिक बिझनेस हा आपला वेब, इंटरनेट, इंट्रानेट याद्वारे आपण जॉईन होत असतो. म्हणजेच या सर्वांचं आपण कॉम्बिनेशन करून आपण बिझनेस कंडक्ट करत असतो. E-business is not a technical change, it is a fundamental change in the way of business be done, aided, supported and enabled by technology.
तर आपण हा ई बिझनेस करत असतो तेव्हा एक प्रकारे हा टेक्निकल चेंज नाही आहे, मात्र याच्यामध्ये एक प्रकारे आपण टेक्नॉलॉजी सपोर्ट करत असतो. म्हणजे जी टेक्नॉलॉजी आहे ती एनेबल आहे, म्हणजेच याच्यामध्ये बिझनेस ज्यावेळी आपण करत असतो तेव्हा याच्यामध्ये असा एक बदल होत असतो की त्याद्वारे टेक्नॉलॉजीद्वारे जो मान्यता प्राप्त आपल्याला जो मूलभूत बदल हवा आहे तो आपण घडून आणत असतो. द इंटरनेट अँड वेब सपोर्ट टुगेदर प्रोव्हाइड अपॉर्च्युनिटी इन सेलिंग कस्टमर रिलेशनशिप, प्रोडक्ट, सर्व्हिस, डिझाईन, यूजर सपोर्ट, जिओग्राफिक एक्सपान्शन, लॉजिस्टिक अँड सप्लाय चेन इंटिग्रेशन. तर याच्यामध्ये इंटरनेट आणि आपलं असणाऱ्या ज्या सेलिंग करताना जे आपल्याला वेब जे लागणार आहे याच्यानुसार आपण सेलिंग करणार आहोत, त्याचप्रमाणे कस्टमर रिलेशनशिप याच्यामध्ये आपल्या इथे दिसून येणार आहे. आणि हे करत असताना आपल्याला जे शक्य आहे ते आपण या टेक्नॉलॉजीद्वारे सगळं आपण कंप्लीट करू शकतो. आणि या अपॉर्च्युनिटीज घेत असताना आपल्याला एक लॉजिस्टिक आणि सप्लाय चेन इंटिग्रेशन आपल्याला याच्यामध्ये दिसून येणार आहे. तर आपण याच्यामध्येचं कोणकोणत्या पद्धतीने म्हणजेच आपण सेलिंग, त्याचप्रमाणे कस्टमर रिलेशन, त्याचप्रमाणे आपले जे प्रोडक्ट्स आहेत त्या प्रोडक्ट्सचं बाईंग आणि सेलिंग करणार आहोत. आणि हे करत असताना आपण टेक्निकलद्वारे सगळं केलं जाणार आहे. मीनिंग बघूया. द टर्म ई बिझनेस दॅट इज इलेक्ट्रॉनिक बिझनेस इज डिराइव्ह फ्रॉम द टर्म्स ईमेल अँड ई कॉमर्स. तर याच्यामध्ये ई बिझनेस हा जो वर्ड आहे ज्याला आपण इलेक्ट्रॉनिक बिझनेस म्हणतो इज डिराइव्ह फ्रॉम द टर्म दॅट इज ईमेल अँड ई कॉमर्स यापासून डिराइव्ह झालेला आहे. ई बिझनेस और इलेक्ट्रॉनिक बिझनेस इज द ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफ कंडक्टिंग बिझनेस व्हाया द इंटरनेट. म्हणजे आपण ज्यावेळी ई बिझनेस की इलेक्ट्रॉनिक बिझनेस करणार आहोत तो ॲडमिनिस्ट्रेटिव्ह आपण कंडक्ट करणार हा जो बिझनेस आहे तो इंटरनेटद्वारे. This would include the buying and selling of goods and services along with providing technical or customer support through the internet. म्हणजेच याद्वारे आपण एक प्रकारे सेलिंग, बाईंग आणि सेलिंग गुड्स अँड सर्व्हिसेसचं करणार आहोत. आणि हे करत असताना आपल्याला एक प्रकारे टेक्निकल जे कस्टमर सपोर्ट जो आहे तो आपल्याला इंटरनेट थ्रूद्वारा घेणार आहोत. द कन्सेप्ट ऑफ ई बिझनेस एमर्ज when IBM coined the term in late 90s. The purpose was to provide buyers a platform on the internet to buy and sell goods. म्हणजे या IBMनी काय केलेलं आहे की आपल्याला माहिती आहे की 1970मध्येच ही 77मध्येच ही कन्सेप्ट आपली कंप्लीट झालेली आहे किंवा त्यांनी 1997मध्येच ही कन्सेप्ट आत्मसात केली किंवा नवीन आपल्यासमोर आणली आहे. मात्र हे करत असताना ह्या IBM कंपनीने 90 म्हणजे आपल्या 1990मध्ये काय केलेलं आहे की मोठ्या प्रमाणात या ई कॉमर्सला महत्त्व दिलेलं दिसून येत असतं. आणि याप्रमाणे एक प्रकारे या इंटरनेटद्वारे जो बायर आहे त्याला मात्र प्लॅटफॉर्म आपल्याला इथं उभा करून दिलेला दिसून येत आहे. सो सम पीपल यूज द टर्म ई बिझनेस, ई कॉमर्स इंटरचेंजेबली बट दे आर नॉट सिनॉप्सस. म्हणजे याच्यामध्ये आपण ई कॉमर्स ज्याला आपण ई बिझनेस पण म्हणतो पण दे आर नॉट सिनॉप्सस. ई कॉमर्स रेफर्स टू बाईंग अँड सेलिंग ऑनलाईन while ई बिझनेस encompasses ऑल बिझनेस कंडक्ट ऑनलाईन अँड ई कॉमर्स इज अ ब्रँच ऑफ अ ई बिझनेस. तर याच्यामध्ये ई कॉमर्स म्हणजेच का बाईंग आणि सेलिंग ऑनलाईन केलं जात असतं आणि ई बिझनेस encompasses ऑल बिझनेस कंडक्ट ऑनलाईन. म्हणजेच याच्यामध्ये काय केलं जात आहे की जे ई कॉमर्स जे आहे किंवा ई कॉमर्स म्हणजेच आपण बाईंग आणि सेलिंग करतो आणि ई बिझनेस जो आहे तो मात्र ई बिझनेस हा एक प्रकारे ब्रँच आहे ई कॉमर्सची. म्हणजेच या ठिकाणी ऑनलाईन सर्व जे व्यवहार आहेत त्याला आपण ई बिझनेस असं म्हणतो. नेक्स्ट बघायचं आपल्याला स्कोप ऑफ बिझनेस. The scope of a business is not restricted to only online shopping. It also includes on the line stock transactions and the use of software. In India, till now business is managed through traditional methods. तर यामध्ये आपण
स्कोप जो बघणार आहे तो फक्त ऑनलाईन शॉपिंग पुरता मर्यादित नाही, तर याच्यामध्ये ऑनलाईन स्टॉक ट्रान्झॅक्शन्स आणि सॉफ्टवेअर जो यूज करतो या सगळ्याचा समावेश यामध्ये होतो. इन इंडिया नाव बिझनेस इज मॅनेज थ्रू ट्रॅडिशनल मेथड, तर याच्यामध्ये इंडियामध्ये आता ट्रॅडिशनल मेथडनुसार हा बिझनेस स्टार्ट झालेला आहे. नाव मेनी बिझनेस आर बिकमिंग अवेअर ऑफ द ॲडव्हान्टेज ऑफ ई बिझनेस अँड आर इनकॉर्पोरेटिंग दिस इन टू द स्ट्रॅटेजीज. तर यामध्ये या व्यवसायामध्ये ॲडव्हान्टेजेस जे बिझनेसचे आहेत ते आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत आणि याच्यामध्ये बऱ्याच लोकांना ह्याची जे ॲडव्हान्टेजेस मिळत असल्यामुळे बरेच जण या ई बिझनेसमध्येच कार्यरत दिसून येत आहेत आपल्याला. इट ऑल्सो हेल्प्स इन बेटर कम्युनिकेशन बिटवीन बिझनेस हाऊस अँड मेक पर्चेसिंग इझियर फॉर लार्ज ऑर्गनायझेशन. तर याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात कम्युनिकेशन जे आहे, बेटर कम्युनिकेशन आपल्याला बिझनेसचं करायचं असेल तर या ई बिझनेसद्वारे मोठ्या प्रमाणात आपण पर्चेसिंगसुद्धा इझियर करताना आपल्याला दिसून येत आहे. वी हॅव मेन्शन अबाव that the scope of business is quite vast. Almost all types of business functions such as production, finance, marketing and personal administration as well as managerial activities like planning, organizing, controlling can be carried out over computer networks. तर आपण कॉम्प्युटरद्वारे आपण प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग आणि कंट्रोलिंग ही जी सर्व फंक्शन्स आहेत ते आपण या ठिकाणी करू शकतो. त्याचप्रमाणे यामध्ये जे प्रोडक्शन, फायनान्स, मार्केटिंग आणि पर्सनल ॲडमिनिस्ट्रेशन आहे या प्रकारची मॅनेजर ॲक्टिव्हिटीजसुद्धा आपण या ई बिझनेसद्वारे करू शकतो. द अदर वे ऑफ लुकिंग ॲट द स्कोप ऑफ ई बिझनेस इज टू एक्झामाइन इट इन टर्म्स ऑफ पीपल ऑर पार्टीज इन्वॉल्व इन इलेक्ट्रॉनिक ट्रान्झॅक्शन्स. तर याच्यामध्ये आपण दुसरा एक याच्यामध्ये एक वे जो घेऊ शकतो की यामध्ये इलेक्ट्रॉनिक जो व्यवहार आहे की त्याच्यामध्ये इतर जे पीपल्स आहेत, पार्टी आहेत, त्या इलेक्ट्रॉनिक ट्रान्झॅक्शनमध्ये इन्वॉल्व आहेत तर अशा लोकांना घेऊनसुद्धा आपण ई बिझनेस स्टार्ट करू शकतो. व्हेरियस बिझनेस अँड पेमेंट ॲप्स पॉप्युलरली यूज इन ई बिझनेस ट्रान्झॅक्शन आर फोनपे, गुगल पे, स्विगी, ओला एक्सेट्रा. तर याच्यामध्ये जे आता आपण ई बिझनेस म्हणतो आहे ते सगळ्यात जास्त पॉप्युलर झालेले जे ॲप आहेत त्याच्यामध्ये मग फोनपे असेल, गुगल पे असेल, स्विगी असेल, ओला असेल, हे आपल्याला ई बिझनेसचे पॉप्युलर ॲप जे आहेत ते आपण बघू शकतो. व्ह्यू फ्रॉम द पर्स्पेक्टिव्ह ऑफ फर्म इलेक्ट्रॉनिक ट्रान्झॅक्शन अँड नेटवर्क्स ट्रान्झिशन्स अँड नेटवर्क्स कॅन बी व्हिज्युअलाइज ॲज एक्सटेंडिंग इन टू 6 डिरेक्शन ॲज फॉलोज. तर आपण जे ई बिझनेस आहेत ते खालूच्या जे 6 डिरेक्शन आहेत त्याद्वारे आपण बघणार आहोत. फर्स्ट वन आहे बिट टू बी, दॅट इज बिझनेस टू बिझनेस. इन दिस फॉर्म द बायर अँड सेलर आर बोथ बिझनेस एंटिटीज अँड डू नॉट इन्वॉल्व individual consumers. Here both the parties involved in e-commerce transactions are business firms and hence the name B2B, that is business to business. तर याच्यामध्ये आपण जे ई बिझनेस बघणार आहोत तो बिझनेस टू बिझनेस आपण ई बिझनेस करणार आहोत आणि याच्यामध्ये बोथ बायर आणि सेलर जे आहेत हे दोन्ही इन्वॉल्व असतात, या इंडिव्हिज्युअल कन्झ्युमर्स असतात. त्याचप्रमाणे ई कॉमर्स आणि ई बिझनेस या दोन्ही ट्रान्झॅक्शनमध्ये या बायर आणि सेलर या दोन्ही पार्टी ज्या आहेत त्या इन्वॉल्व असतात, म्हणून त्याला आपण बी टू बी म्हणजे बिझनेस टू बिझनेस असं म्हणतो. ट्रान्झॅक्शन्स बिटवीन बिझनेस फर्म कम अंडर दिस कॅटेगरी. बिझनेस फर्म इंटरॅक्ट विथ ईच अदर फॉर अ व्हरायटी ऑफ सर्विसेस. These include supplying ancillary parts, components to manufacturers, providing value-added services like catering and also providing manpower. ते जे ट्रान्झॅक्शन आहेत बिझनेस फर्म कम्स अंडर दिस कॅटेगरी, म्हणजेच यामध्ये सगळे जे ट्रान्झॅक्शन आहेत ते बिझनेस फर्म या कॅटेगरीमध्ये येत असतात आणि ह्या बिझनेस फर्म ज्या आहेत त्या बिझनेस फर्म इंटरॅक्ट करत असतात, त्याच्यामध्ये इंटरॅक्ट विथ ईच अदर, एकमेकांशी त्यांचं काय होत असतं संवाद साधला जात असतो
आणि यामध्ये इट इन्क्लूड्स द ॲन्सिलरी पार्ट्स, म्हणजेच याच्यामध्ये जे आपले ॲन्सिलरी पार्ट्स आहेत ज्याचे आपल्याला आवश्यक असतात, म्हणजे सहाय्यभूत भाग जे आहेत त्यांचा पुरवठा, त्याच्यामध्ये कॉम्पोनंट्स ऑफ मॅन्युफॅक्चर, म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग करताना ज्या ज्या गोष्टी आपल्याला नीड असतात त्या गोष्टी सगळ्या प्रोव्हाइड केल्या जात असतात. म्हणजेच त्याला आपण कॅटरिंग म्हणतो किंवा मॅनपॉवर. म्हणजे कॅटरिंग आपला हा जर बिझनेस असेल तर त्यासाठी आपल्याला मॅनपॉवरची गरज असते, तर त्याला आपण ॲन्सिलरी पार्ट्स असं म्हणतो आहे. म्हणजेच हा जो आपण फर्स्ट पॉईंट बघितला तो म्हणजे B2B, म्हणजे बिझनेस टू बिझनेस, म्हणजे तो ई कॉमर्स रिलेटेड पण आहे. दोन्ही बायर आणि सेलर या दोन्ही ज्या या ऑर्गनायझेशनमध्ये काय आहेत समावेशांचा आहे आणि त्यामध्ये एक प्रकारे इंटरॅक्ट एकमेकांशी करत असतात, म्हणजे व्हरायटी ऑफ सर्व्हिसेस यामध्ये करत असतात. त्याचप्रमाणे दे सप्लाईंग ॲन्सिलरी पार्ट्स अँड कॉम्पोनंट्स ऑफ मॅन्युफॅक्चर प्रोव्हाइडिंग व्हॅल्यू. नेक्स्ट बिझनेस टू बिझनेस, that is business to consumer B2C. Customers identifies a need and search for the product or services to satisfy the need. Customer select a vendor and negotiates a price. Customer receive the product or services, make payment, get service and warranty claims. As the name implies, B2C transactions have business firm at one end and its customers on the other end. तर याच्यामध्ये सेकंड जो आहे तो बिझनेस टू कस्टमर, म्हणजे याच्यामध्ये कस्टमर पहिल्यांदा काय करत असतात की त्याची नीड जी आहे ती आयडेंटिफाईज करत असतात, त्याप्रमाणे प्रोडक्ट सर्व्हिसेस असतील त्याप्रमाणे सर्च करत असतात आणि मग त्यामुळे त्यांचं जे नीड जे आहे ती सॅटिस्फाय झाली की त्याच्यानंतर ते सिलेक्ट करत असतात आणि त्याप्रमाणे निगोशिएट जो प्राईस आहे त्या प्राईसचं वेगवेगळ्या ॲपवर किंवा वेगवेगळ्या साईटवर त्या प्रोडक्टची प्राईस कोणकोणती आहे किंवा किती वेगवेगळी आहे, कमी आहे, जास्त आहे, ते सगळं सर्च केलं जात असतं आणि त्याच्यानंतर मग कस्टमर ते प्रोडक्ट किंवा सर्व्हिसेस आहे ते त्याचं पेमेंट करत असतात आणि त्याप्रमाणे त्यांना सर्व्हिस आणि वॉरंटी क्लेम्स दिला जात असतो. म्हणजे हे सगळं इम्प्लिमाइज आहे बिझनेस टू कन्झ्युमर यामध्ये होणाऱ्या ट्रान्झॅक्शनमध्ये. म्हणजे एका साईडला कस्टमर्स असतात आणि दुसऱ्या साईडला ती बिझनेस फर्म असते, म्हणून त्याला आपण बिझनेस टू कन्झ्युमर असं म्हणतो. The transactions under B2C are between business firm and consumer. Firms use their sites for a range of marketing activities. These include promotion, product information, reviews about the product, service and delivery of the product of the doorstep. The cost of products and services is kept low through this method and the speed of transaction is also faster. Example of website www.flipkart.com etc. तर याच्यामध्ये जे ट्रान्झॅक्शन आपण आता बघितलं की कस्टमर त्याची जी नीड आहे त्याला कोणत्या गोष्टीची आवश्यकता आहे त्या पद्धतीने प्रोडक्ट सर्च करत असतो आणि मग त्या पद्धतीने सगळे कंडिशन बघितल्यानंतर तो त्याचं पेमेंट केलं जात असतं, म्हणून तर आपण बिझनेस टू कन्झ्युमर असं म्हणतो. मग यामध्ये ज्यावेळी अनेक प्रकारच्या ज्या ई बिझनेस करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्यावेळी ते प्रोडक्ट एक प्रकारे त्याच्यावर प्रमोशन ठेवत असतात. त्या पद्धतीने आपण एखादा प्रोडक्ट आपण खरेदी करत असतो तेव्हा त्याचे रिव्ह्यूज काय, त्या प्रोडक्टची इन्फॉर्मेशन काय आहे, त्याची कोणत्या प्रकारे आपल्याला कन्सेशन दिलं जाणार आहे, हे सगळ्या गोष्टींची आपण काय करतो शहानिशा करत असतो आणि नंतर त्या प्रोडक्टचं प्राईस जे आहे मग ॲमेझॉन असेल, फ्लिपकार्ट असेल, अशा वेगवेगळ्या ठिकाणी आपण त्याची प्राईस सर्च करत असतो आणि त्यानंतरच आपण ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण परचेस करत असतो. तर हे जे ट्रान्झॅक्शन असतं करत असताना तेव्हा त्याचं स्पीड साहजिकच फास्टर असतो, म्हणून आपण त्याला बिझनेस टू कन्झ्युमर्स असं म्हटलेलं आहे.